नमस्कार मित्रांनो, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. आजचा सर्ग आहे 72. भरत आणि शत्रुघ्नसाठी कुशध्वजाच्या कन्यांना मागणी. जनक राजाचे बोलणे संपल्यानंतर वसिष्ठासह महामुनी विश्वामित्र जनक राजाला म्हणाले, नरश्रेष्ठा, इक्ष्वाकू आणि विदेह हे दोन्ही राजवंश अचिंत्य आहे. त्यांच्या पराक्रमाला सीमा नाही. ह्या दोघांची बरोबरी करणारा दुसरा कोणताही राजवंश नाही. राजा, ह्या दोन वंशाचे धर्मसंबंध सारखे आहेत. रूप आणि ऐश्वर्य ह्या दृष्टीने दोन्ही वंश समान आहे. सीता आणि उर्मिला राम लक्ष्मणाला अनुरूप आहे. नरश्रेष्ठा, मला ह्यानंतर जे बोलावयाचे आहे ते ऐकून घे राजा. हा तुझा धाकटा भाऊ राजा कुशध्वज आहे. नरश्रेष्ठ भूपाला, ह्या धर्मात्मा राजांच्या 2 कन्या जगात अप्रतिम सुंदर आहेत. कुमार भरत आणि बुद्धिमान शत्रुघ्न ह्या 2 महात्मा वीरांच्या पत्नी होण्याकरता मी त्या 2 कन्यांना मागणी घालतो. दशरथाचे सर्व पुत्र रूप यौवन संपन्न असून लोकपालाप्रमाणे तेजस्वी आणि देवतुल्य पराक्रमी आहे. राजेंद्रा, भरत आणि शत्रुघ्न ह्यांना कन्यादान करून तू इक्ष्वाकू कुलाशी संबंध पूर्णपणे दृढ कर. तू पुण्यकर्मा आहे, तेव्हा इक्ष्वाकूसारख्या मोठ्या कुळाबरोबर 4 मुलींचे विवाह एकदम कसे करावे ह्याबद्दल काळजी करू नकोस. वसिष्ठांच्या अनुमतीने केलेले विश्वामित्रांचे ते भाषण ऐकून जनक राजा हात जोडून त्या दोन्ही महर्षींना म्हणाला, आपण दोघेही महर्षी इक्ष्वाकू कुळाचा माझ्या कुळाशी संबंध जोडण्याकरता स्वतः आज्ञा करीत आहेत, म्हणून माझे कुळ धन्य आहे असे मी समजतो. आपले कल्याण असो. आपण म्हणता तसेच होईल. भरत आणि शत्रुघ्न कुशध्वजाच्या 2 कन्यांना पत्नी रूपात ग्रहण करतो. महामुने, ह्या 4 महाबलवान राजपुत्रांनी एकाच दिवशी आमच्या 4 राजकुमारींचे पाणीग्रहण करावे. पुढील 2 दिवस फाल्गुनी नक्षत्र आहे. विद्वान लोक त्या नक्षत्राची विवाहाकरता प्रशंसा करतात असे नम्रपणे म्हणून जनक राजा हात जोडून उभा राहिले व दोन्ही महर्षींना म्हणाले, आपण माझ्या कन्यांचा विवाह निश्चित करून माझे फार मोठे धर्मकृत्य केले आहे. मी आपणा दोघांचाही शिष्य आहे. मुनिश्रेष्ठांनो, आपण ह्या मुख्य आसनावर बसा. आपणाकरता जशी दशरथाची अयोध्या आहे त्याचप्रमाणे माझी मिथिलाही आहे असे समजा. आपला ह्या मिथिलेवर पूर्ण अधिकार आहे ह्यात संशय नाही. आपणाला जसे योग्य वाटेल तसे आपण करावे. विदेहराज जनकाने असे म्हटले तेव्हा रघुनंदन दशरथ राजा हर्षभरित होऊन जनक राजाला म्हणाले, मिथिलेचे अधिपती असलेल्या आपण दोन्ही भावामध्ये असंख्य सद्गुण आहे. आपण ऋषींचा आणि राजसमूहाचा फारच उत्तम सत्कार केला आहे. आपले मंगल होवो. आपले कल्याण असो. आम्ही आमच्या निवासाकडे जातो. दशरथ राजा असेही म्हणाला की मी तेथे जाऊन विधीपूर्वक नांदीमुख श्राद्ध करीन. नंतर जनक राजाचा निरोप घेऊन महायशस्वी दशरथ राजा वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषीसह
तिथून निघून गेले. निवासस्थानी जाऊन दशरथ राजा विधीपूर्वक नांदीमुख श्राद्ध केले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी उत्तम गोदान केले. दशरथ राजाने आपल्या प्रत्येक पुत्राच्या मंगलाकरिता धर्मानुसार 1 लक्ष गायी ब्राह्मणांना दान दिल्या. त्या सर्व गायीची शिंगे सोन्याने मढवली होती. गायीबरोबर वत्स आणि दूध काढण्याकरता काशाचे भांडेही दान करण्यात आले. पुत्रवत्सल रघुनंदन नरश्रेष्ठा दशरथ राजाने 4 लक्ष गायी दान करून पुत्रांच्या कल्याणाकरता आणखी पुष्कळ द्रव्य ब्राह्मणांना दिले. गोदान कर्म करून पूर्ण करून आलेल्या पुत्रासह बसलेले दशरथ राजा लोकपालासह बसलेल्या सौम्य प्रजापतीप्रमाणे दिसत होते. मित्रांनो, हा सर्ग इथे संपलेला आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. नमस्कार. धन्यवाद.